हॅलो गाईज, वेलकम बॅक. साक्षी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला उसळीचाच एक प्रकार दाखवणार आहे. नेहमीच्या जेवणातलीच आहे आणि सर्वांनाच हा प्रकार येतोच. पण काही जे नवीन असतात किंवा जे कॉलेज स्टुडंट किंवा जे आउट ऑफ घरापासून बाहेर असतात, म्हणजे आउट ऑफ फॅमिलीपासून बाहेर असतात, तेव्हा त्यांना ह्या रेसिपीज येत नाहीत. मग त्यांची अडचण होते. तर अशा वेळे ते आपले व्हिडिओज पाहून रेसिपी तयार करतात. जे नवीन असतात, म्हणजे नवखे असतात, ज्यांना काही वेळेला रेसिपी जमत नाही. रोजच्या जेवणातले आपले जे गृहिणी असते ती त्याला ही रेसिपी तयार करता येतेच आणि ती वेगवेगळ्या पद्धतीने बनवतच असते. पण ह्या ज्या आपण रेसिपीज टाकतो, ज्या उसळीचे प्रकार आहेत, डाळींचे प्रकार आहेत, हे आपल्या रोजच्या जेवणातलेच आहेत आणि हे प्रकार आपल्या रोजच्या गृहिणीला येतात. त्यासाठी काय त्यांना व्हिडिओ पाहण्याची पण गरज नाही आहे. पण हे व्हिडिओ आपण शेअर कोणासाठी करतो, तर नवीन गृहिणी आहे किंवा नवीन मुली आहेत किंवा आजकाल मुलंही करतात. त्यांनाही बाहेर असल्यामुळे जेवण बनवण्याची वेळ त्यांच्यावरती येते. हॉस्टेलला असतात किंवा बाहेर कामानिमित्त बाहेर असतात. नेहमी त्यांना बाहेरचं जेवण नाही खावंसं वाटतं, तेव्हा घरच्या घरी ते बनवण्याचा प्रयत्न करतात. तर त्यासाठी हे सगळे आपण व्हिडिओज त्यांच्यासाठी हे आपण प्रोव्हाइड करतो. तर चला, जे आपण आज उसळीचा जो प्रकार पाहणार आहोत तो एक आहे, आपल्याला कडधान्याचाच एक प्रकार बघायचा आहे. तर जो आपल्याकडे अख्खा मसूर आहे, हा अख्खा मसूर ढाब्यावरती पण बनवला जातो. तो ढाब्या स्टाईल बनवला जातो. आपण आपल्या घरगुती स्टाईलमध्ये बनवायचा आहे. आपण वेगवेगळ्या पद्धतीने उसळी म्हणजे कडधान्याच्या भाज्या वेगवेगळ्या पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न करतो. तर आज मीही थोडं हे वेगळ्या पद्धतीने बनवते आहे. नेहमी मी वाटपामध्ये जे आहे आपण ही भाजी बनवणार आहोत अख्खा मसूर, ही कधी मी वाटपामध्ये बनवते, कधी टोमॅटो ग्रेव्ही आणि कांद्याची ग्रेव्ही करून बनवते, कधी मी नारळाचं दूध वापरून बनवते, कधी आणखीन थोडंसं वेगळ्या पद्धतीने अशी सुकी बनवते. तर आज जी आपण पद्धत पाहणार आहोत ती आहे, आपण नारळाच्या दुधामध्ये आपल्याला ही रेसिपी बनवायची आहे. तर ह्या रेसिपीसाठी भरपूर आपल्याला कांदा आणि टोमॅटो लागतो. तर त्यासाठी मी इथे 4 ते 5 कांदे घेतलेले आहेत, 2 मोठे टोमॅटो घेतलेले आहेत. आता इथे उसळीचा प्रकार असल्यामुळे आपण थोडंसं तेल म्हणजे कंजूशी न करता आपल्याला वापरायचं आहे. मी 4 चम्मच तेल घेतलेले आहे आणि 4 कांदे घेतलेले आहेत, जे मोठे आपण कापून घेतलेले आहेत, ते आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचे आहेत. जे मी अख्खा मसूर घेतलेला आहे तो आपण अर्धा किलो घेतलेला आहे, कारण थोडं ऑर्डरची असल्यामुळे मी थोडीशी क्वांटिटी जास्त घेतलेली आहे याच्यामध्ये. तर त्या हिशोबाने आपल्याला ह्याच्यामध्ये मसाले किंवा इतर साहित्य आपल्याला टाकायचं आहे. नेहमीप्रमाणे फोडणीमध्ये मी कोथिंबीर टाकते. नेहमीच तुम्हाला मी सांगते की कोथिंबीर फोडणीत टाकल्याने त्याचा खूप छान अशी टेस्ट अशी येते. तर त्यामुळे नेहमीच तुम्ही कोथिंबीर फोडणीमध्ये टाकत जा कोणतीही रेसिपी करताना. तर आपण आपला कांदा मऊ झाल्यानंतर आपल्याला टोमॅटो ॲड करायचे आहेत याच्यामध्ये. टोमॅटो पण शक्यतो बारीक चिरून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्याची जी ग्रेव्ही आपल्याला तयार होते ती व्यवस्थित ग्रेव्ही पण अशी तयार होते आणि आपल्याला ह्याच्यामध्ये वाटप टाकण्याचीही गरज नाही लागत, कारण उसळी नेहमी ह्या वाटपाशी चांगल्या लागतात. पण आपण थोडं वेगळ्या पद्धतीने बनवतो आहे, तर त्यामुळे थोडी कसं ग्रेव्ही पण आपल्याला थोडीशी उसळींसाठी हवी असते. म्हणून आपण थोडंसं कांदा आणि टोमॅटो पण ह्याच्यामध्ये जास्त प्रमाणात घातलेला आहे, कारण आपण ह्याच्यामध्ये वाटप न वापरता आपण जे आहे नारळाचं दूध ते आपण वापरणार आहोत. नारळाचं दूध काढताना आपल्याला त्याच्यामध्येच आलं आणि लसूण टाकून घ्यायचं आहे, की जेणेकरून ते फ्लेवर त्याच्यामध्ये उतरतं आणि आपल्याला भाजीमध्ये पण ते फ्लेवर आपल्याला मिळून जातं. तर आता आपण कांदा आणि टोमॅटो चांगला मऊसर झाला आहे, तर ह्याच्यामध्ये मी सर्व प्रकारचे मसाले टाकलेले आहेत. ह्याच्यामध्ये प्रत्येकी 1 चमचा हळद, जिरा पावडर आणि गरम मसाला टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर प्रत्येकी 2 ते 3 चमचे मालवणी मसाला, काश्मीरी मसाला आणि काळा मसाला हा याच्यामध्ये ॲड केलेला आहे. तुमच्याकडे जे मसाले असतील ते मसाले तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. माझ्याकडे जे मसाले आहेत ते ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहे. माझं तिखट हे नॉर्मल असतं, त्यामुळे मी त्याप्रमाणेच मसाले ॲड केलेले आहे. तुम्ही जर जास्त प्रमाणात तिखट खात असाल तर तुम्ही मसाल्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता किंवा कमीही करू शकता.
तर अशा प्रकारे मसाले आपण चांगले तेलात भाजून घेतलेले आणि त्याच्यानंतर आपण हा अख्खा मसूर त्याच्यामध्ये ॲड करून चांगला परतून घेतलेला आहे. आता आपण जे नारळाचं दूध काढून ठेवलेलं आहे ते आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे. हे अगोदरच टाकायचं आहे, त्याच्यामुळे काय आहे ते दूध आहे ना चांगलं भाजीमध्ये मुरतं शिजेपर्यंत, म्हणून आपल्याला शिजतानाच आपल्याला हे दूध ॲड करायचं आहे. आता आलं लसूण वगैरे त्याच्यामध्ये आहे ते आपण त्याच्यामध्येच टाकून घेतलेलं आहे, त्यामुळे कसं की आपल्याला वरून टाकायची गरज नाही. जर तुम्ही नाही घेतलात त्याच्यामध्ये तर तुम्ही वरून ठेचून टाकलात तरी काही हरकत नाही आहे. तर आता आपण हे शिजायला ठेवूया. ह्याला जास्तीत जास्त शिजण्यासाठी 15 ते 20 मिनटं लागतात, किंवा जर डायरेक्ट तुम्हाला पटकन शिजवायचे असेल तर तुम्ही डायरेक्ट कुकरलाही 2 शिट्यांमध्ये करू शकता. तर आता चवीनुसार याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे आणि आपण आता ही भाजी शिजायची ठेवूया. आता बघा आपले हे 10 ते 15 ते 20 मिनटं आपले हे झालेले आहेत. भाजी ऑलमोस्ट शिजत आलेली आहे. मस्त असा कलर पण भाजीला आलेला आहे. आता आपण जी कोथिंबीर बारीक चिरून ठेवली होती ती आपल्याला वरूनही टाकायची आहे. मस्त असा सुगंध भाजीला सुटलेला आहे. तर अशाच साध्या सोप्या रेसिपींसाठी साक्षी किचनला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रपरिवारांनाही शेअर करा. मस्त असा अख्खा मसूर शिजलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही जरूर करून पहा. अख्खा मसूर मस्त आणि टेस्टी लागतो. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये मला जरूर कळवा. आणि तुम्ही जर ही रेसिपी करून पाहिली तर तेही मला कमेंटमध्ये जरूर कळवा, जेणेकरून मला तुम्हाला थँक्स बोलता येईल. आणि ही रेसिपी कशी वाटते आणि कशी तुमची झाली रेसिपी हेही जरूर कळवा. थँक्यू फॉर वॉचिंग.